स्वामींचं आणि माझं खूप सुंदर नातं आहे. मी स्वामींकडे काहीच मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाही. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी आज तुम्हाला डेली रुटीन दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. इथे मी डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि भेंडीची भाजी आणि पोळ्या मला करायच्या आहेत. तर या ठिकाणी मी भेंडी आणलेली आहे आणि ह्या ठिकाणी आता डाळ भात करून घेते. भेंडींची भाजी पोळ्या असा आजचा स्वयंपाक आहे. तर चला तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी मी भेंडींची भाजी केलेली आहे आणि इथं वरणाला फोडणी देऊन टाकली आहे. तुमच्याकडे वरण कसं करतात नक्कीच आवर्जून तुम्ही नक्कीच कमेंट्स करा की तुमच्याकडे वरण कसं केलं जातं. आणि भेंडींची भाजीची रेसिपी साधीच केलेली, कारण की आमच्याकडे साधीच करते. फक्त जिरं मिरची आणि हिंग आणि भेंडी टाकून दिलेली, एकदम साधी आणि सोपी केलेली आहे. बाकी दुसरं त्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे. साधी आणि सिंपलच आवडते. वरण पण आमच्याकडे तसंच असतं. मिरच्या लसूण जिरं मोहरी टाकून त्याची फोडणी देऊन आणि फक्त डाळ टाकून द्यायची आणि अशी साधीच आम्हाला साधंच वरण आवडतं आणि अशाच प्रकारे साधी भेंडीही आवडते. आणि ह्या ठिकाणी मी भात लावला आहे. पोळींचं पीठ बाकी आहे, पोळ्या करायच्या आहेत. तर दिवाळीची मी अशी छोटीशी दरवाजाला लावण्यासाठी मी छोटीशी अशी खरेदी केलेली आहे. तर मी तर शुभ आणि लाभ घेतलेले आहेत. माझ्याकडे स्वस्तिक आहे दरवाजाला लावलेलं. तर मग मी हे शुभ आणि लाभ दिवाळीच्या वेळेस लावणार आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि आपल्या मुख्य दरवाजावरती असं शुभ लाभ आणि स्वस्तिक आवर्जून तुम्ही आता दिवाळीच्या शॉपिंग करत असणार तर नक्कीच मुख्य दरवाजावरती हे तुम्ही नक्कीच लावा. खूप छान वाटतं आणि शुभ लाभ आपल्या दरवाजावरती आणि स्वस्तिक हे असलंच पाहिजे. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून ह्या शुभ लाभ आपल्या दरवाजावरती लावण्यासाठी नक्कीच खरेदी करा. दिवाळीची साफसफाई माझ्या सगळ्या महिलांची किंवा ज्यांची बाकी असेल तेही साफसफाई करत असतील. बऱ्याच जणांची साफसफाई बाकी असेल किंवा साफसफाई झाली असेल. सगळ्यांचं फराळाच्या दिवाळीची शॉपिंग, फराळाचं साहित्य घ्यायचं किंवा फराळ तयार करायचं, ही सगळ्यांच्या घरात आता लगबग चालू असेल. आणि लगबग चालू असताना आपण आपल्या घरामध्येच दिवाळीसाठी वसुबारस, धनतेरस ह्या सगळ्या सेवा आपल्याला त्याबरोबर करायच्या असतात. आणि लक्ष्मीपूजनला आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायच्या असतात. आणि आपल्या घरामध्ये वर्षातून ही सेवा एकदाच होत असते आणि लक्ष्मीपूजन हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर ज्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीसाठी आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या सेवा केल्या जातात त्या अखंड राहतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते. म्हणून लक्ष्मीपूजनाला किंवा लक्ष्मीपूजन करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. लक्ष्मीपूजनाच्या बरोबर जे वसुबारस असतं, नंतर धनतेरस असतं, नरक चतुर्दशी असते, भाऊबीज असतं, पाडवा असतो, ह्या सगळ्या दिवशी पण आपल्याला विधिवत पूजा करायच्या असतात. आणि पूजा करून आपल्याला आपल्या घरामध्ये जी चंचल लक्ष्मी असते ती स्थिर ठेवण्यासाठी किंवा ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी, जी आहे ती स्थिर राहण्यासाठी किंवा जे आपण कमवून ठेवलेलं असतं ते आपल्या घरामध्ये तसंच टिकून राहावं किंवा शांतता आपल्या घरात राहावी, पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहावी, ह्यासाठी आपण भरपूर सेवा करत असतो. तर धनतेरसला, लक्ष्मीपूजनला आणि वसुबारसला आपण कोणत्या सेवा कराव्या आणि कोणत्या करू नयेत तुम्ही आवर्जून मला कमेंट्स करा. आणि नक्कीच मी त्याचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सांगेल की वसुबारसला, धनतेरसला, लक्ष्मीपूजनाला, पाडव्याला आणि भाऊबीजला कोणत्या सेवा कराव्या आणि आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीची सेवा आपण कशी करू शकतो हेही सांगेल. नक्कीच कमेंट्स करा. आणि त्याच्यानंतर दिवाळीची साफसफाई आणि दिवाळीचा आवरणूक सगळ्यांची झालीच असेल तर नक्कीच ज्याची झाली असेल त्यांनीही कमेंट्स करा. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही तुम्ही नक्कीच आवर्जून सांगा. आणि तुम्ही तुमच्या घरात दिवाळीचं डेकोरेशन, पणत्या, दिवे याची खरेदी शॉपिंग झाली का तेही सांगू शकतात. आणि नक्कीच तुम्ही कमेंट्स करा आणि नक्कीच सांगा. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच श्रीयंत्र, कमळगठ्ठ्याची माळ, एक नाणं म्हणजे चांदीचं जे नाणं असतं ना ते नक्कीच आवर्जून तुम्ही घेऊन या. आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र, कमळगठ्ठ्याची माळ आणि आपण म्हणतो ना की लक्ष्मीचे जो फोटो असतो बघा, लक्ष्मी आपण विष्णू भगवानांचे पाय लक्ष्मी माता
दाबत असते, तसा हे फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून घेऊन या. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ज्या घरामध्ये विष्णू भगवानांची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी ही नेहमीच टिकत असते. म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून तुमच्या घरामध्ये दिवाळी येण्याच्या आधी हा फोटो, लक्ष्मीचं नाणं, त्याच्यानंतर कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये आवर्जून नक्कीच घेऊन या. कारण की श्रीयंत्र नंतर त्याच्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून त्याच्यावरती 16 वेळेस श्रीसूक्त, शक्य असेल तर 16 वेळेस, नाही शक्य असेल तर एकदा तरी श्रीसूक्त आपण जर त्याच्यावरती पठण करून आणि कुंकुमार्चन जर केलं आणि ते कुंकू आपण आपल्या कपाळाला जर लावलं तर आपल्याला खूप फायदा होत असतो. आणि नक्कीच आपल्याला जी निगेटिव्ह एनर्जी वाटत असते किंवा सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण ही सेवा करावी. आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ह्या सेवा आवर्जून करायच्या असतात. म्हणून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये दिवाळी येण्याआधी ह्या वस्तू आवर्जून घेऊन या आणि नक्कीच तुम्ही आणा. आणि लक्ष्मीची सेवा, लक्ष्मीची प्राप्त करण्यासाठी सेवा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी नक्कीच ह्या सेवा करत जा. तर आजचा व्हिडिओ इथं संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून नक्की सांगा, कमेंट्स करा आणि नक्कीच लाईक करा. तर चला, आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.